23 जून 1757चा तो दिवस प्लासी या ठिकाणी युद्धाचा नगारा वाजला। प्लासी येथे पाहिलं तर इंग्रजाकडे जर साधारणतः 3000 सैन्य असेल तर सिराजुद्दौलाकडे 15,000 सैन्य होतं। लक्षात ठेवा, कुठं आहे 15,000 कुठं आहे आणि हे 3000 कुठं आहे। मग आता विचार केला तर 5 पटीनं सैन्य तर यांच्याकडे होतं। सिराजुद्दौलाला वाटलं आपण तर सहज जिंकणार, पण सिराजुद्दौला बेसावध होता। त्याला माहिती नव्हतं की आपल्यातलेच गद्दार इंग्रजांना सामील झालेले आहेत। 23 जून 1757चा नगारा वाजला, युद्धाला सुरुवात झाली। सिराजुद्दौलाचा ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी सहजतेने रॉबर्ट क्लाइव्हला हरवेल, पण रॉबर्ट क्लाइव्हला हरवेल हा जरी त्याचा गैरसमज होता, पण त्याला माहिती नव्हतं की आपला सेनापती मीर जाफर हाच गद्दार झालेला आहे। आणि गद्दाराने शेवटी बेसावध असलेल्या सिराजुद्दौलावर हल्ला केला आणि त्याचा खात्मा केला, त्याचा वध केला। अर्थात ज्या वेळेला नवाबाचाच वध झाला, सैन्य पळापळ झालं आणि ते युद्ध फासीचं युद्ध जिंकणारे होते ईस्ट इंडिया कंपनी अर्थात रॉबर्ट क्लाइव्ह। शेवटी प्लासीची लढाई जिंकली आणि जशी लढाई जिंकली तसा सन्मान म्हणून, पारितोषिक म्हणून मीर जाफरला त्या गादीवर बसवलं। आणि मीर जाफरला ज्या गादीवर बसवलं ती गादी मखमलीची, नवाबाची मऊ होती, पण इंग्रजांच्या हाताला पहिलं कठपुतली म्हणून जर लागला असेल तर तो मीर जाफर नावाचा व्यक्ती लागला।